मंडळी, तुम्ही सुद्धा माझ्यासारखा लवकरच प्रवास करणार असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रवासासाठी लागणाऱ्या अगदीच बेसिक पण तितक्याच महत्त्वाच्या वस्तू मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्व वस्तू तुम्हाला ₹300च्या आतच मिळतात, ज्याच्या वापरामुळे तुमची बॅग छान प्रॉपर ऑर्गनाइज राहणार आहे. भरपूर साऱ्या वस्तू ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी याचा नक्कीच फायदा तुम्हाला होणार आहे. चला एक-एक करून या सर्व वस्तू कुठल्या आहेत ते पाहूया. तर सगळ्यात पहिली ही वस्तू आहे एक सोप होल्डर, जो आपल्याला मिळतो एक ड्रेनिंग अशा ट्रेसोबत. प्रवास 1 दिवसाचा असो किंवा 4 ते 5 दिवसाचा, त्यासाठी लागणारा हा जो सोप आहे तो प्रॉपर ठेवण्यासाठी हा होल्डर खूपच महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ₹100 पर्यंत हा ट्रे तुम्हाला अगदी सहज मिळतो. 1 ते 2 ठिकाणी नेण्यासाठी साबण एखादा ओला झाला की तो पुढच्या डेस्टिनेशनला नेताना आपल्याला खूप तो चिकट, ओलसर नेणं अगदी नको वाटतं. तर अशा वेळेस या ड्रेनिंग ट्रेसोबत मिळणारा हा सोप होल्डर तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. अगदी कुठल्याही छोट्याशा पाऊचमध्ये, बॅगमध्ये, तुमच्या हँडबॅग्समध्ये वगैरे सुद्धा हा सहज बसू शकतो. आउटडोअर असेल, कॅम्पिंग, बिझनेससाठी कुठेही तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. त्यासोबतच हा आहे एक ब्रश होल्डर. पहा, 3 ते 4 ब्रश, त्यासोबतच एक टूथपेस्ट यामध्ये तुम्ही सहज ठेवू शकता. छान कव्हर आहे. वॉटरप्रूफ, लीकप्रूफ अशा हा होल्डर आहे. फक्त टूथब्रशच नाही, यामध्ये तुम्ही शेव्हिंगचं साहित्य, इतरही जर शार्प कुठल्या वस्तू तुम्हाला घेऊन जायच्या असतील, तर त्याही यामध्ये सहज घेऊन जाऊ शकता. तर हा जो सोप होल्डर आहे आणि ब्रश होल्डर आहे, हे दोन्ही एकत्र मी फक्त ₹150च्या आत मागवलेले आहेत. अगदी रिझनेबल प्राईसमध्ये आणि अगदी बेसिक अशी ही वस्तू आपल्या प्रवासासाठी लागणारी आहे. तुम्ही सुद्धा ही नक्की खरेदी करू शकता. याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला वळूया आपल्या पुढच्या वस्तूकडे. आता प्रवास म्हटलं की अगदी लहान-सहान, बारीक-सारीक गोष्टी आपल्याला न्याव्याच लागतात. मग ते बाथरूम किट असेल, मेकअपचं साहित्य असेल, इतरही लहान-सहान गोष्टी प्रॉपर ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी या नेक्स्ट ट्रॅव्हलिंग बॅग्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत. पाहू शकता, लहान-मोठ्या 3 वेगवेगळ्या आकारामध्ये या ट्रॅव्हलिंग बॅग आपल्याला मिळतायत. अगदी छान स्मूथ ट्रान्सपरंट शीट्स असलेल्या या लहान-मोठ्या आकाराच्या बॅग आहेत, ज्याला छान मेटलचं झिप, हँडल वगैरे सुद्धा आहे. ज्या तुम्ही अगदी कुठेही सहज कॅरी करू शकता. मग ते कॅम्पिंग असेल, ट्रॅव्हलिंग असेल, स्विमिंग, ऑफिसमध्ये वगैरे सुद्धा डेली लहान-मोठ्या गोष्टी ठेवण्यासाठी या बॅग्स तुम्ही नक्की वापरू शकता, ज्या 100% वॉटरप्रूफही आहे, इझी टू ड्राय आहेत, वापरायला अगदी सोप्या, ट्रान्सपरंट असल्यामुळे यामध्ये कुठली वस्तू ठेवलेली आहे हे सहज दिसून येतं. तर याची सुद्धा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. प्रवासासाठी लागणारे शॅम्पू, कंडिशनर, सिरम्स असतील किंवा सनस्क्रीन, मॉइश्चरायझर अशा या वस्तू ज्या आपल्या घरामध्ये अगदी मोठ्या-मोठ्या कंटेनर्स किंवा क्रीम्समध्ये वगैरे आपल्याला मिळतात, ज्या प्रवासामध्ये नेणं काही शक्य नसतं, कारण अगदी आकाराने आणि वजनानेही त्या जड असतात. मग अशा वेळेस या मोठ्या क्वांटिटीमधल्या वस्तू या छोट्याशा ट्रॅव्हलिंग पाउचेस किंवा ट्रॅव्हलिंग बॉटल्समध्ये तुम्ही ट्रान्सफर करून नेऊ शकता. पाहू शकता, अगदी स्मूथ अशा आहेत, 100% लीक प्रूफ आहे. त्यासोबतच तुम्हाला असे त्यावरचे लावण्यासाठी स्टिकरही मिळतायत. सिम्पली हे सर्व वस्तू यामध्ये ट्रान्सफर करून त्यावरती हे स्टिकर्स तुम्ही लावू शकता. प्रवासामध्ये अगदी छोट्याशा हँडबॅगमध्ये सुद्धा नेण्यासाठी अगदी युजफुल अशा या ट्रॅव्हलिंग बॉटल्स आहेत, ज्या पुन्हा-पुन्हा तुम्ही रियूजही करू शकता. स्मूथ आहे, वापरायलाही अगदी सोप्या आहेत. त्यामुळे अगदी कुठेही ट्रॅव्हलिंग करण्यासाठी, डेली ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये, कॅम्पिंगसाठी वगैरे सुद्धा तुम्ही या नियमित सुद्धा वापरू शकता. अगदी अशाच प्रकारे पुढची ही वस्तू सुद्धा तुम्हाला प्रवासासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे, जी आहे ही 4 in 1 डिस्पेन्सर बॉटल. यामध्ये अगदी लहान आकाराच्या 4 वेगवेगळ्या बॉटल्स दिलेल्या आहेत, ज्याला छान पंपही आहे. लोशन्स असतील, क्रीम असतील, कंडिशनर, शॅम्पू आणि इतरही बरेचसे लिक्विड्स वगैरे ठेवण्यासाठी या 4 in 1 डिस्पेन्सरचा वापर तुम्ही करू शकता. यावरती लेबल सुद्धा लावण्यासाठी ट्रान्सपरंट असे दिलेले आहेत. पाहू शकता, कुठलं लोशन वगैरे तुम्हाला हवं असेल तर सिम्पली असं मूव्ह करून, पंप करून या 4 in 1 अशा डिस्पेन्सर बॉटल्समधून तुम्ही हे काढू शकता. 4 वेगवेगळ्या अशा बॉटल्स न वापरता एकाच या डिस्पेन्सरचा वापर करून भरपूर अशा गोष्टी तुम्ही ऑर्गनाइजही करून ठेवू शकता. तर याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अगेन नेक्स्ट आहे खूप उपयोगाचं आणि मस्ट हॅव असं हे मेडिसिन पाउच. पाहू शकता, ओपन केल्यानंतर भरपूर अशा वेगवेगळ्या सेक्शनमध्ये मिळणारं हे पाउच आहे. आपल्या रोजच्या रोज लागणाऱ्या मेडिसिन्स असतील किंवा एमर्जन्सीसाठी जे मेडिकल किट वगैरे आहे, ज्यामध्ये लोशन्स असतील, लिक्विड्स असतील, टॅब्लेट्स वगैरे असतील, हे ठेवण्यासाठी खूपच उपयोगाचं असं हे छोटंसं बट तितकंच उपयोगाचं असं हे मेडिसिन पाउच आहे. अगदी हँडबॅग असेल, तुमच्या बॅकपॅकमध्ये सुद्धा तुम्ही हे सहज ठेवू शकता.
दिसायला जरी हे पाऊच तुम्हाला छोटं वाटलं तरी त्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर ऑर्गनाइजही करून ठेवू शकता. अगदी रिझनेबल प्राईसमध्ये हे मिळतं. घरामध्ये एकतरी असं हे पाऊच असायलाच हवं. आता प्रवास म्हटलं की कपडे आणि इतरही लहान-सहान गोष्टींसोबत सगळ्यात महत्त्वाचा आणि नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे शूज, चप्पल वगैरे ठेवायचे कुठे? तर त्यासाठी सुद्धा मस्त असं हे ऑर्गनायझर मला मिळालेलं आहे. पाहू शकता एका वेळेस 3 शूज बसतील असं ही एक शूज बॅग आहे. 3 वेगवेगळ्या सेक्शनमध्ये आपल्याला मिळते. ज्यामध्ये तुम्ही अगदी वेगवेगळ्या प्रकारचे शूज असेल, लेडीज सँडल्स असतील, चप्पल्स वगैरे सहज ठेवू शकता. मला वाटतं फक्त शूजच नाही, याला छान वेगवेगळे कंपार्टमेंट सेक्शन केलेले आहे. झिप वगैरे दिलेली आहे. त्यामुळे शूज ठेवण्यासाठीच नाही तर इतरही बरेचसं साहित्य तुम्ही यामध्ये प्रॉपर ऑर्गनाइज करून ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन जाऊ शकता. याला छान हँडलही दिलेलं आहे. त्यामुळे कुठेही अडकवणं, कॅरी करणं, आणणं नेणं सुद्धा सहज सोपं होतं. आता तुम्ही म्हणाल फक्त 3 ते 4च शूज नाही, संपूर्ण फॅमिलीसाठी जर शूज, चप्पल्स वगैरे न्यायचे असतील तर त्यांच्यासाठी काय? तर त्यांच्यासाठी आहेत या नेक्स्ट शूज बॅग. ज्या तुम्हाला अगदी 6 किंवा 12 किंवा 15च्या सेटमध्ये सुद्धा सहज ऑनलाईन मिळतात. तुम्हाला हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही या मागवू शकता. मी तर 6च्या क्वांटिटीमध्ये या बॅग्स मागवलेल्या आहेत. अगदी रिझनेबल प्राईसमध्ये छान पॅक होणाऱ्या या बॅग्स आहेत. ट्रान्सपरंट शीटसुद्धा याला लावलेले असल्यामुळे कुठल्या बॅगमध्ये कुठले शूज, चप्पल्स वगैरे ठेवलेले आहेत हे तुम्हाला सहजही समजतं. अगदी कुठल्याही सूटकेस बॅगमध्ये तुम्ही यामध्ये शूज भरपूर असे ऑर्गनाइजही करून ठेवू शकता. याची सुद्धा लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भरपूर साऱ्या कलर ऑप्शनमध्ये या अवेलेबल आहेत. तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर आणि वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही अशा प्रकारे या खरेदीही करू शकता. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या सर्व वस्तू बेसिक जरी असल्या तरी प्रवासासाठी खूप गरजेच्या आहेत. त्यामुळे मी तर या खरेदी केलेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा जर या खरेदी करायच्या असतील तर याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये मी देत आहे. त्या लिंकवरती जाऊन या तुम्ही नक्की खरेदी करू शकता. आजच्या या व्हिडिओतली कुठली वस्तू तुम्हाला उपयोगाची आणि नवीन वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जर उपयोगाचा वाटला असेल तर हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. त्यांना सुद्धा नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.